म्हणजे आता मला हे बोलले गुरुजी बोलले भाईबद्दल त्याचे भाषण सांगते प्रत्येक भाई कुठे नेमकी भाई काय करणार भाई काय करणार मला वाटतंय भाई आता कुठेही जाणार नाही आपण भाईना कुठेही जाऊन नक्की ना त्याच्यासमोर मी बोलतो भाईनं खऱ्या अर्थाने पक्षाचे आपण सर्व प्रामाणिक कार्यकर्ते बुधवारी आपल्या घरी सर्वांच्या गणपती येतोय गणपती बाप्पा आले की आपण प्रत्येक त्याची आदरानं पूजा करतो त्याला जे जे करायचे आपण करतो प्रेमाने करतो भक्तिभाव करतो 7 दिवस त्याची आपण सेवा करतो त्याला आपला समजतो आपण घरात पाहुणा आला तो पाहुणा असतो घरात आणि पाहुण्याची आपण खूप काही त्याची निष्ठेने सगळी जे जे करते ते करतो 8व्या दिवशी 10व्या दिवशी जो गणपती बाप्पा निघतो त्याचा तो आपला निरोप घेतो मी तुमचा निरोप घेतोय आणि तो निरोप घेताना आपण त्याला सोडायला जातो पण आपण कधी त्याचा निरोप घेताना त्याच्यासोबत पाण्यात जात नाही जातो का आपण तसं आमच्यातली गणपती पाहुणे गेले पण 90,000 मतं आमच्याच घराला ही जाणीव आपण सगळी ठेवू पाहिजे यानं जायचे त्यानं जाऊ दे त्याच्यावर काय बोलण्यापेक्षा आपल्याला जे आहेत आणि आता मला खरंच खूप बरं वाटलं की भाईंनी नुसती सहज कार्यकर्ते पदाधिकारी मिटिंग लावली मेळावा याच्यापेक्षा मोठा खूप होणार आहे तो कुठली शंका नाही म्हणा महान सम्राट सिंधू एका बोटीचा चालला होता आणि बोटीला कुठेतरी होल पडलं आणि प्रकाशित उंदीर पटावर उड्या मारायला लागली तेव्हा सिजर म्हणाला अरे भेकडानं पळता काय ह्या बोटीमध्ये सिजर आहे म्हणजे त्याला असं म्हणायचं होतं की माझा जन्म असा भेकडासारखा मरण्यासाठी झालेला नाही आणि ज्या पक्षात शरद पवारसारखं वाघ जीवन आहे 50 वर्षाचं ती बोट पुढे का आपली कधी पक्ष आणि म्हणून महाविकास आघाडीची 90,000 मतं आहेत ती आपल्या कार्यकर्त्यांची आणि एक शब्द मला फक्त आठवतोय जो आता कुठल्याच नेत्याला लागू होत नाही तो फक्त लागू होतो तळागाळात कष्टाने काम करतो झुकून देतो तो शब्द आहे प्रामाणिक कार्यकर्ता फक्त प्रामाणिक असतो बाकी नेते कधी पण आपल्या फायद्याची त्यांच्यासोबत जाणारी काही उंदरासाठी जातात पण तो कार्यकर्ता प्रामाणिक असतो ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर संघटना सजीव असते ज्या कार्यकर्त्याच्या जीवावर संघटना मजबूत असते ती संघटनेला कधीही मरण नसतं सध्या वातावरण द्वेषमुक्त आहे आमच्या दीपक माडिकनी सांगितलं की उजव्या डाव्याची गोष्ट आपण सर्व डाव्या विचारसरणीची लोक आहोत उजव्या विचारसरणी लोक पूर्ण महाराष्ट्र काही देश पूर्णपणे वाटोळ करायला चाललेले आहे आपण बघतोय रोज आता माझी दीपक झाल्यानं परवा संगमनेरला आपले बाळासाहेब थोरातांच्या प्रभागामध्ये कीर्तन करणारे महाराज आम्हाला लतरू मान लागेल म्हणतात नाही कीर्तन करणारे महाराज त्यांना पाठिंबा देणारे तो तुषार भोसले नावाचा एक तद्दन माणूस कीर्तन समाजाचा अध्यक्ष म्हणून जो भाजपचा प्रमुख आहे तो सांगतो की तुम्हाला विचार करायला लागेल म्हणजे अशा प्रकारची जर लोकशाही निर्माण होत असेल अशा प्रकारची जी हुकुमशाही होत असेल तर आपण सामान्य म्हणून घाबरून चालणार नाही असं बोलले घाबरून बिलकुल चालणार नाही आपल्याला लक्षात ठेवा 100 फक्त किती अतिरेकी आले असेल ते आमच्या 29 बायकांना विधवा केलं 300 किलोमीटरनं ते पहिलगामला अतिरेकी आले 300 किलोमीटर निघून गेले आजही सापडलं नाही आणि आम्ही सिंदूर नावाचा प्रकार करतोय आणि 26 बायकांचं सिंदूर निघून गेलं आणि आम्हाला लाज वाटत नाही की आम्ही सिंदूर नावाचा प्रकार देशामध्ये करतोय आज पूर्णपणे हुकुमशाहीचं राज्य आपले झाले महिलांनी मी सांगेन की महिला ऐवजी अध्यक्ष ही निपक्षपदी असली पाहिजे कुठल्याही पक्षाच्या पदावर असं कामा नाही ती महिला काल बोलली तिथं नुसतं ग्रुप आहे म्हणून तिथं ती महिला परवा बोलली की महाराष्ट्राचे 3 मुख्यमंत्री जे प्रमुख आहेत ते ब्रह्मा विष्णू आणि महेशाचे अवतार आहेत आणि कुठे नेऊन चाललं आमचं महाराष्ट्र उजवं डावं आमच्यात काही कळत नाही का म्हणजे किती चाटुगिरीची सीमा गाठली गेली आहे की एक महिला अध्यक्ष सांगते की आमची तिन्ही 2 उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांना तिन्ही उपमा दिलं ब्रह्मा विष्णू महेशची उपमा दिलं अशा प्रकारचं जर आमच्यामध्ये एक म्हणजे जातीवर मला बोलायचं नाही पण अशा प्रकारे जातीवर पेरत असेल तर आपण घर बसून चालणार नाही आता आपण पेटून उठलं पाहिजे धान्यातलं आमचे जे रक्त आहे ना ते ताजं आहे आणि ते उठलं पाहिजे पेटून एक शरद पवार तरुण माणूस आमच्या मागं ठाम आहे या देशातलं एकमेव माणूस आहे की 50 वर्ष नेतृत्व करतोय त्या माणसाच्या नेतृत्वावर आपण सगळे जमलो आहे भाईंसारखा माणूस आहे भाईच्याबद्दल म्हणजे आता मला हे बोलले गुरुजी बोलले भाईबद्दल त्याचे भाषण सांगते प्रत्येक भाई कुठे नेमकी भाई काय करणार भाई काय करणार मला वाटतंय भाई आता कुठेही जाणार नाही आपण भाईना कुठेही जाऊन नक्की ना त्याच्यासमोर मी बोलतो भाईनं त्याचं काय होतं तुम्ही बोलताय बरोबर पण भाई ऐकायला लागत नाही बघा भाई कुठे गेले का बघा भाईकडे सगळे येतात अरे माणसाकडे काय ताकद आहे तेव्हा लोक येतात कुठेच मंत्री येऊन बसत नाही भाईकडे काहीतरी आहे म्हणून भाईकडे जातात आणि वाचवा बोलले तुम्ही की भाईने अनेकांना मोठे केलं आणि भाई सोडून गेले आपण काम करत असतो विचार नाही करत असतो आपण झाड लावल्याचं फळं कोणी खालं त्याचा विचार नाही अशी अनेक लोक मोठी होतात त्यांना जाणीव नसते ती पण नंतर खुली ठरतात आता अनेक जण असे आहेत की भाईंच्या नेतृत्वाकडे होते तोपर्यंत मोठी होती नंतर त्यांना कुणीही विचारले नाही आणि जे कोण गेले ते
आपल्या कारमध्ये नंदुशेठ बोलल्याप्रमाणे वैयक्तिक फायदा असेल, वैयक्तिक स्वार्थ असेल, जाऊ दे, गेल्याबद्दल हरकत नाही, आपलं ते आपलीच लोक आहे. भविष्यामध्ये मला असं वाटतंय आणि हे विधान चुकीचं होईल, परंतु पुन्हा शरद पवारांच्या विचारही माणसं एकत्र येऊ शकतात. कारण आता वेगळं वातावरण चाललेलं आहे. सगळं जातीवादचं प्रचंड फोफरलेलं आहे, पैशाचा प्रचंड भडीमार होतोय. हे 2 मंत्री आपल्या जिल्ह्यातले आणि बाजू जिल्ह्यातले 2 मंत्री आपसच पुरवठ्या करतायत. आपण मात्र त्यामधून तावून सुलाखून निघालं पाहिजे. भविष्यातली नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद या आपल्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आपण प्रचंड पैसा आहे. आपल्याला पैसा नाही आहे, 100% नाही, आपल्याला वाटण्याचा पैसा प्रश्न नाही. त्यांच्याकडे पैशाचा मारा होईल. 10% 12% लोक फक्त पैसा घेतात. आपण ज्यावेळी मेहनत घेतली आत्ताच्या विधानसभेला, तर सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली म्हणून 90,000 रुपये आपण पोहोचू शकलो. पुन्हा